माझं नाव रमणी सावंत. माझ्या चॅनलचं नाव रमणी. मी लहानपणीच्या पाठ असलेल्या कविता बोलत आहे. मी आता श्रावणबाळाची कविता बोलणार आहे. त्याचे लेखक आहेत ग ह पाटील. श्रावणबाळाची कविता. श्रावणबाळ आपल्या वडिलांना काशी यात्रेला घेऊन चाललेला असतो. आई वडिलांना तहान लागते म्हणून तो पाणी आणण्यासाठी तलावाजवळ येतो. तिथे दशरथाला शिकारीसाठी आलेला असतो. त्यानंतर जे घडतं त्या दोघांमध्ये जो संवाद होतो तो या कवितेमध्ये सांगितला आहे. शर आला तो धावूनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोक. त्या राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नुमणी. आसवे आणुनी नयनी, तो बदला हा अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. मग कळवळुनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधिली वेळ. मम माता रे माय बाप तहानेले, तरु खाली असतील बसले. आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी. ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला, मी एकुलता पुत्र कसा हा गाला. मजवरती अवचित आला, या वृद्धपणी मीच एक आधार. सेवेस आता मुखणार, जा बघतील ते वाट पाखरा वाणी. जा आधी घेऊनी पाणी, आहेत अंध ते दोन्ही. दूर वार्ता फोडू नकाही, ही विनंती तुमच्या पायी. मज माघारी करा तुम्ही सांभाळ, हो उनिया श्रावण बाळ. परिधा कोणी सत्य कसे राहील, विधी लेख न होई फोल. काळीज त्यांचे फोडून शोका वेगे, ते येतील माझ्या मागे. घ्या झारीही जातो त्याचा बोल, जावया लागला खोल. घेतला श्वास शेवटचा, तनु पंजर सोडून गेला. तो जीव विहग फडफडला, दशरथ राजा रडला. धाई धाई अडखळला ठाई ठाई. धन्यवाद. माझी कविता तुम्हाला आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा.